आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे अनाहूत सावट. लेखिका आहेत मृण्मयी पुराणिक. आता ऐकूयात लेखिका मृण्मयी पुराणिक लिखित भयकथा अनाहूत सावट. आदिनाथला बघून शुभ्रा अगदी स्तब्ध झाली होती. काही क्षणांसाठी भूतकाळाची झापड तिच्या डोळ्यांवर पडली. शिक्षण पूर्ण झाल्यावर लंडनच्याच एका हॉस्पिटलमध्ये काही वर्ष प्रॅक्टिस करत होती. तिथेच तिची भेट डॉक्टर आदिनाथ शास्त्रींशी झाली. आदिनाथने पॅरासायकोलॉजीमध्ये PhD केली होती. पॅरासायकोलॉजीला मराठीत अतिंद्रिय मानसशास्त्र असे म्हणतात. ह्यामध्ये प्रत्यक्ष, परिचित ज्ञान, पूर्वज्ञान आणि विचित्र घटना या विषयांचं प्रायोगिक अन्वेषण करण्यात येतं. थोडक्यात वर्णन करायचं झालं म्हणजे पॅरासायकोलॉजीमध्ये अमानवीय, अतिमानवीय व अनैसर्गिक घटनांचा मानवीय नियमांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. शुभ्राला डॉक्टर आदिनाथच्या कामाविषयी नेहमीच उत्सुकता होती. तिचे क्षेत्र जरी वेगळे असले तरी ती नेहमीच आदिनाथने मांडलेल्या वेगवेगळ्या थिअरीजचा अभ्यास करत असे. ती त्याने लिहिलेले लेख देखील आवडीने वाचत असे. काही महिन्यांनी शुभ्रा जरी भारतात परतली असली तरी ती डॉक्टर आदिनाथच्या संपर्कात होती. पण 3 वर्षापूर्वी आदिनाथ एकाएकी गायब झाला. तो कुठे आहे ते कोणालाच माहीत नव्हतं. गेल्या 3 वर्षात शुभ्रा आणि आदिनाथचं एकदाही बोलणं झालं नव्हतं. आज अचानक आदिनाथला समोर बघून शुभ्रा गोंधळून गेली होती. गेल्या काही दिवसात तिच्या बाबतीत जे घडत होतं ते आत्ता काय घडते ह्याची ती जुळवाजुळव करत होती. सर, आत या ना, भानावर येत ती म्हणाली. शुभ्राच्या पाठोपाठ आदिनाथ आत आला. वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्याचं निरीक्षण करत तो अगदी बारकाईने करत होता. तो काही न बोलता सरळ स्वयंपाकघरात गेला. त्याच्या मागोमाग शुभ्रा देखील आत गेली. तळघराचं दार उघडं बघून आदिनाथच्या कपाळावर आट्या पडल्या. तू आत गेली होतीस? त्याने अचानक विचारले. हो, गेले होते. तुम्ही आत आलात तेव्हा मी खोलीतच होते. खाली दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला म्हणून वर आले. शुभ्राचं बोलणं ऐकून आदिनाथ कसल्या तरी विचारात पडला. त्याची नजर त्या तळघरावर स्थिर होती. सर, तुम्ही असे एकाएकी कुठे गायब झाला होता? शुभ्राच्या प्रश्नांनी तो भानावर आला. मी गेले 3 वर्ष इथेच होतो, वडगावला. काय, तुम्ही इथेच होता? मग कोणालाच काहीच कसं माहीत नाही? पटवर्धन सर पण इथेच असतात, त्यांनीही काहीच कसं माहिती नाही? शुभ्रा म्हणाली. पटवर्धन सरांना सर्व माहीत आहे, मग त्यांनी मला का नाही सांगितलं? अगं, मीच त्यांना तसं सांगितलं होतं. पण का? सांगतो, सगळं सांगतो, पण इथे नको. आपण माझ्या घरी जाऊन बोलूयात. एक कटाक्ष त्या तळघरावर टाकत दोघेही वाड्याबाहेर आले. गावाच्या थोडं बाहेर आदिनाथचं घर होतं. दोघंही घरात गेले. आदिनाथ दोघांसाठी चहा घेऊन आला. चहा पिता पिता आदिनाथने सांगायला सुरुवात केली. मला इथे बघून तुला नक्कीच धक्का बसला असेल, साहजिकच आहे. मी इथे येण्यामागे तसंच विचित्र कारण आहे. काही वर्षापूर्वी माझा मावस भाऊ अनिकेत जोशी वडगावला आला होता. तुला तर त्याच्याबद्दल माहीतच असेल. तो प्रख्यात पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे. म्हणजे होता, आदिनाथ म्हणाला. शुभ्राने होकारार्थी मान हलवली. काही वर्षापूर्वी तो वसंतवाडीला आला होता. त्याच्या मते ही जागा इतर अनैसर्गिक जागांसारखीच असावी. त्याला इथे होणाऱ्या अमानवीय घटनांच्या मुळांपर्यंत जाऊन त्याच्यावर एक ब्लॉग बनवायचा होता. तसा तो ह्याआधी बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणांना भेट देऊन आला होता, पण इथे त्याला काहीतरी विचित्र जाणवलं असावं. एका दिवशी अचानक मला त्याचा फोन आला. मी तेव्हा लंडनलाच होतो. त्याचा आवाज कापरा येत होता. त्याने मला सांगितलं, वसंतवाडीत आल्यापासून त्याला विचित्र अनुभव येत होते. भयानक स्वप्न पडत होती. नाना प्रकारचे आवाज कानावर पडत होते. त्यांचं मत होतं की ह्या सगळ्यांचा संबंध वाड्याच्या तळघराशी आहे. दुसऱ्या दिवशी त्या तळघरात जाणार होता. कदाचित गेलाही असेल, पण नंतर काय झालं ते कोणालाच माहीत नाही. त्यांचा नंतर मला फोन किंवा मेसेज काहीच आलं नाही. थोड्या दिवसांनी तो गेल्याची बातमी मला कळाली. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी मी भारतात परत आलो. अनिकेतला त्या वाड्यात काहीतरी विचित्र अनुभव आला होता, हे माझ्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत नव्हतं. त्यानंतर काही दिवसांनी मी वडगावला आलो. इकडे माझी पटवर्धन सरांशी पुन्हा गाठ पडली. सरांनी मला वसंतवाडीच्या केसबद्दल सगळं सांगितलं. ते ऐकून माझी खात्री पटली की अनिकेतचा मृत्यू सर्वसाधारण नक्कीच नव्हता. त्यात नक्कीच काहीतरी गूढ होतं. मी ह्या केसचा बरेच दिवस विचार केला. ही केस दिसते तितकी साधारण नाही आहे. इतक्या जणांचा गूढरित्या मृत्यू होणं साधारण गोष्ट नाही. माझं ठाम मत आहे, हे कोणा माणसाचं काम नाही. त्या वाड्यात नक्कीच काहीतरी आहे ज्यामुळे हे सगळं घडतंय. व्हॉट डू यू मीन सर? माणसाचं काम नाही? शुभ्राने चमकून विचारलं. म्हणजे त्या वाड्यात जे काही आहे ते अमानवीय आहे. ते आपल्या जगातलं नाही. एक गोष्ट मात्र नक्की, ते आपल्या जगात येऊन त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतंय. ते काय आहे, कोण आहे
त्याच्या जगात ते कसं दिसतं, ते आपल्या जगात येण्याचा प्रयत्न का करतंय हे अजून तरी सांगता येणार नाही. पण सध्या तरी ते आपल्या जगात केवळ एका ऊर्जेच्या स्वरूपात आहे, सकारात्मक नक्कीच नाही. सर, तुम्ही ते इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकता? मी 2 वर्षापूर्वी त्या वाड्यात गेलो होतो, तिकडे नक्की काय चाललंय ते बघायला. पण मलाही त्या जागेत काही विचित्र अनुभव आले. त्या वाड्यात जे काही होतं ते मला तळघरात बोलवण्याचा सतत प्रयत्न करत होतं. त्याला माझा भासही म्हणता आला नसतं, कारण एकाच प्रकारचं स्वप्न सतत पडणं योगायोग नाही. सर, हे कोणा माणसाचं काम पण असू शकतं ना. आय मीन, एखाद्याच्या मनात भास वगैरे निर्माण करणं. एक्झॅक्टली, मलाही आधी हेच वाटलं होतं, पण त्या वाड्यात राहून माझीही शंका दूर झाली, आदिनाथ म्हणाला. म्हणजे? शुभ्रा म्हणाली. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या मनात भास निर्माण करायला आपल्याला एखाद्या माध्यमांची गरज असते. मग ते माध्यम काहीही असू शकतं, म्हणजे गोळ्या म्हणा, औषध म्हणा, किंवा अगदी सोप्यातलं सोपं म्हटलं तर गोष्टी किंवा दंतकथा. पण त्या वाड्याशी संबंधित तसं काहीच माध्यम नाही. तुझं, माझं किंवा अनिकेतचं म्हणशील तर. आपल्याला माहीत होतं की त्या वाड्यात अगोदर मृत्यू झाले आहेत, पण मग बाकीच्यांचं काय? आदिनाथ म्हणाला. शुभ्रा आदिनाथचं बोलणं ऐकत होती. वास्तविकता आणि कल्पनेतला फरक तिच्यासाठी मिटत चालला होता. आदिनाथच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तिला गत्यंतर नव्हतंच. तिनेही त्या वाड्यात काहीतरी विचित्र अनुभवलं होतं. नकळत का होईना, पण तिला कोणाचं तरी अस्तित्व जाणवलं होतं. शुभ्राच्या विचारचक्रात कोणाचा तरी आवाजाने खंड पडला. येऊ का आत? दारात डॉक्टर पटवर्धन उभे होते. तर मग गाठ पडली का दोघांची? आदिनाथने तुला वाड्याबद्दल सांगितलं वाटतं, डॉक्टर पटवर्धन सोप्यावर बसत म्हणाले. सर, मी जेव्हा तुमच्याकडे आले होते तेव्हा तुम्ही मला का नाही सांगितलं की आदिनाथ सर इथेच आहेत? शुभ्रा म्हणाली. मला आदिनाथने तसं सांगितलं होतं, डॉक्टर पटवर्धन. हो, कारण मला तुझ्या मतांमध्ये ढवळाढवळ करायची नव्हती. मला बघायचं होतं तुलाही तेच वाटतं का जे मला वाटत होतं. जरी मी तुला सांगितलं असतं, तू माझ्या विश्वास ठेवला असता अशी शाश्वती नाही. जरी ठेवला असता तर तुझ्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला असता, आदिनाथ म्हणाला. सर, तुमचा विश्वास आहे या सगळ्यांवर? शुभ्राने डॉक्टर पटवर्धनांना विचारले. विश्वास न ठेवायचं कारणच नाही. ह्या केसने मला प्रत्येक शक्यतेचा विचार करायला भाग पाडले. जी गोष्ट आपल्याला माहीत नसते, त्यांचं अस्तित्व नाही हे ठरवणं अयोग्य आहे. हो सर, पण आता आपण पुढे काय करायचं? त्या वाड्यात नेमकं काय असेल आणि त्याला आपण कसं थांबवायचं? शुभ्रा म्हणाली. याचाच विचार मी पण करतोय. त्या वाड्यात नेमकं काय आहे हे तर आपल्याला माहीत नाही, पण जर ह्या सगळ्या मृत्यूंचा आपण नीट विचार केला तर ह्या सगळ्यांमध्ये एका गोष्टीचं साम्य आहे. ती म्हणजे प्रत्येक वेळी एक जण या ऊर्जेच्या होस्टप्रमाणे वागत होता. म्हणजे पहिल्यांदा श्रीकांत वैद्य, नंतर सुजय पलटणकर आणि मग अजित साठे, ते त्या ऊर्जेच्या आवाक्यात आले असावेत, आदिनाथ म्हणाले. म्हणजे मला जे अनुभव आले आहेत ते त्यांना देखील आले असतील, पण मग असे अनुभव आल्यानंतर देखील त्यांचं वाड्यात थांबण्याचं कारण काय असावं? शुभ्रा म्हणाली. त्यांनाही असेच अनुभव आले असतील ह्या गोष्टींची मला खात्री आहे, पण कदाचित त्यांना हे सगळं प्रोसेस करायला किंवा त्याचा प्रतिकार करायला वेळ नसेल मिळाला. त्या फाईलमधल्या डेट्स एकदा बघितल्या तर कळेल की श्रीकांत आणि शाल्मली वैद्यचा मृत्यू वाड्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाला. सुजयचा मृत्यू तर ज्या दिवशी तो वाड्यात आला त्याच दिवशी झाला. अजित साठे आणि त्यांच्या परिवाराचा मृत्यू पण वाड्यात गेल्यानंतर आठवड्याभरातच झाला, आदिनाथ म्हणाले. जसं जसं आदिनाथ सांगत होता तसं तसं शुभ्रा त्या डेट्स चेक करत होती. एक गोष्ट तिला खटकली आणि ती म्हणाली, सर, यात आणखीन एक साम्य आहे. ते म्हणजे ह्या सगळ्यांचा मृत्यू अमावस्येच्या दिवशी झाला आहे. हो, पण ह्या 2 गोष्टी सोडल्या तर आपल्याला काहीच माहीत नाही. एक मार्ग आहे. त्या वाड्यात जे काही आहे त्याची पुढची शिकार मी असणार आहे, हे तर स्पष्टच झालं आहे. मी जर तिथे परत गेले तर आपल्या हाती नक्की काहीतरी लागेल, शुभ्रा म्हणाली. तू म्हणते ते बरोबर आहे, पण तिथे तुझ्या जीवाला धोका आहे. तिथे काय असेल किंवा ते काय करू शकतं ह्याची पुसटशी पण कल्पना आपल्याला नाही आहे. हो, पण जर त्याला काही करायचं असतं तर आत्तापर्यंत केलंच असतं, आणि जर माझा अंदाज खरा असेल तर ते अमावस्येच्या आधी काहीच करणार नाही, शुभ्रा म्हणाली. वाड्यातली हवा थंड पडत चालली होती. तळघरातला कोंदटपणा वाढत चालला होता. तळघराचं दार उघडच होतं. त्या तळघरात जीवघेण्या अंधाराव्यतिरिक्त आणखीन काहीतरी होतं. त्या अंधारात त्याचे लाल बुंद आग ओकणारे डोळे स्पष्ट दिसत होते. त्याचं सावज त्याच्या कचाट्यातून सुटलं होतं. ते आता चवताळलं होतं. ते निखारे ओकणारे डोळे तळघराच्या दरवाजाच्या जवळ येत होते. ते आता तळघराच्या बाहेर आलं होतं. आपल्या जळजळत्या नजरेचा कटाक्ष सर्वत्र टाकत ते एकसारखं गुरगुरत होतं. ते वाड्यात अनिर्बंधपणे फिरत होतं. वाड्याचा कोपरा कोपरा त्याच्या काळ्या सावटाखाली होता. ते खिळीस हास्य करत पुन्हा तळघराच्या दिशेने निघालं. त्याला त्याच्या सावजाची चाहूल लागली होती. त्याची काळी आकृती तळघराच्या अंधारात नाहीशी झाली.
शुभ्रा वाड्यात परत आली. त्याला आता फक्त अमावस्याची वाट बघायची होती. वाड्याचं दार उघडलं होतं. एक कुबट वास वाड्यात पसरला. आत पाऊल ठेवताच एक अनामत भीतीने तिच्या अंगावर काटा आला. वाड्यातील सर्व काही अजून तसंच होतं, स्तब्ध. त्या स्तब्ध वातावरणात तिला कोणाच्या तरी हालचालीची अपेक्षा होती का? त्या जीवघेण्या शांततेत तिला कसलासा आवाज कानावर पडावा असं वाटत होतं का? तसं जर झालंच असतं तर तिने काय केलं असतं हे तिचं तिलाही माहीत नव्हतं. पण वाड्यात ती एकटी नाही हे तिने केव्हा स्वीकारलं होतं. शुभ्रा पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेली. तिथे जाताच तिचं लक्ष तळघराच्या दारावर गेलं. दार सताड उघडं होतं. त्या अंधारात बघायची देखील तिची हिंमत होत नव्हती. तिने लगेचच तळघराचं दार बंद केलं. बराच वेळ शुभ्रा तिच्या खोलीतच बसून होती. ती कसला तरी विचार करत होती. एकाएकी वातावरणातला गारवा वाढू लागला. शुभ्राला मात्र इतक्या थंडीतही घाम फुटला. तिने आजूबाजूला बघितलं पण तिथे कोणीच नव्हतं. हा भास होता का? तिला कळत नव्हतं. पण आपल्या व्यतिरिक्त खोलीत आणखीन कोणीतरी आहे याची पुसटशी जाणीव तिला झाली होती. ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला सतत असं वाटत होतं की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून आहे. 2 दिवसानंतर आदिनाथ हॉलमध्ये बसला होता. तो कसल्या तरी टेन्शनमध्ये होता. दर 2 मिनिटांनी तो फोन चेक करत होता. गेले 2 दिवस त्याचा शुभ्राशी काही संपर्क झाला नव्हता. वाड्यात तिला एकटीला पाठवून चूक तर केली नाही ना असं त्याला राहून राहून वाटत होतं. एकदा वाड्यावर जाऊन यावं असं त्याने ठरवलं. काही वेळातच तो वाड्यावर पोहोचला. वाड्याचं दार उघडं बघून त्याला जरा आश्चर्यच वाटलं. तो वाड्यात गेला. आतमध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. पण त्याला शुभ्रा कुठेच दिसत नव्हती. तो तिला वाड्यात सगळीकडे शोधत होता पण तिचा कुठेच थांगपत्ता नव्हता. तो परत जाणार इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो पळत असं तळघराकडे गेला. तळघराचं दार देखील उघडच होतं. त्या अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं. त्या तळघरात जायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण शुभ्रा तळघरात असेल ही शक्यता नाकारता येत नव्हती. तो बॅटरीच्या प्रकाशात संत पावलं टाकत तळघराच्या पायऱ्या उतरू लागला. तळघरात पूर्ण अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. बॅटरीच्या प्रकाशात काय जो भाग दिसत होता तेवढाच. शेवटच्या पायरीवर पाय ठेवतात एक थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या सर्वांगावर शहारे आणून गेली. तो तळघरात सगळीकडे शुभ्राला शोधत होता. बॅटरीच्या प्रकाशाचं वलय जसं जसं पुढे सरकत होतं तसं तसं तेवढा भाग नजरेस पडत होता. ते वलय तळघराच्या एका कोपऱ्यात येऊन थांबलं. शुभ्रा तळघराच्या एका कोपऱ्यात डोळे मिटून बसली. तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. बॅटरीचा प्रकाश पडताच तिच्या चेहऱ्यावर तणावाच्या काही रेषा उमटल्या. कदाचित आदिनाथचं तिथं येणं तिला आवडलं नसावं. आदिनाथसाठी हे अनपेक्षित होतं. त्याला थोडं विचित्र वाटलं. शुभ्रा, इथे काय करतेस तू? चल माझ्यासोबत, तो तिला उठवत म्हणाला. तिने त्याला काहीच उत्तर न देता त्याचा हात झटकून दिला. त्याने तिला पुन्हा एकदा उठवण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी मात्र शुभ्राच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव स्पष्ट दिसू लागले. तिचा निर्विकार चेहरा क्षणात रागाने लाल झाला. ती झटक्यात उठून उभी राहिली. ती आदिनाथकडे जळजळीत नजरेने बघत होती. ती शुभ्रा नसून दुसरंच कोणीतरी होतं. तिची जळती नजर अजूनही आदिनाथवर स्थिर होती. पण ती त्याला काहीच करत नव्हती. ती पुन्हा त्या कोपऱ्यात जाऊन बसली. आदिनाथला शुभ्राचं वागणं फार विचित्र वाटत होतं. त्याने पुन्हा एकदा तिला हाक मारली. ह्यावेळी मात्र शुभ्रा फार संतापली. तिचे डोळे बघता बघता लाल बुंद झाले. तिने रागातच बाजूला असलेला सुरा उचलला. ती त्या सुराने आदिनाथवर वार करणार इतक्यात त्याने तिचा हात पकडला आणि जोरात उद्धरला. काय करते शुभ्रा? भानावर ये. आदिनाथच्या बोलण्याचा शुभ्रावर काय प्रभाव पडला असेल माहीत नाही. पण एक विजेचा झटका बसल्यासारखी ती थोडी मागे सरकली. तिचे इतका वेळ लालबुंद झालेले डोळे आता पूर्वस्थितीत आले होते. तिचा चेहरा पूर्ण घामाने भरला होता. काय चालले ते तिचं तिलाही कळत नव्हतं. ती भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे बघत होती. ती तळघरात आली हे तिला समजायला काही वेळ जावा लागला. स्वतःला तळघरात पाहून ती खूप घाबरली होती. तिचे हातपाय थरथरत होते. ती कापऱ्या आवाजात म्हणाली, मी इथे कशी आले? मी नाही थांबणार इथे. ते आहे तिथे, माझ्याकडेच बघतंय. तिने एका कोपऱ्यात बोट दाखवलं. कोण आहे तिथे? ती जिथे बोट करत होती त्या दिशेला आदिनाथ बघत होता. तू इथून चल आदे. आदिनाथला खेचत तळघराबाहेर घेऊन आली. तो क्षणाचाही विलंब न करता तिला वाड्याबाहेर घेऊन आला. शुभ्राला अजूनही बेहतरलेल्या अवस्थेत बघून तो काही न बोलताच तिला त्याच्या घरी येऊन गेला. शुभ्रा आणि आदिनाथ वाड्याबाहेर जाताच ते तळघराबाहेर आलं. ते एकटंच वाड्यात फिरत होतं. सावज हातातून सुटल्याचा राग अजिबात त्याच्या डोळ्यात दिसत नव्हता. एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यात होती. त्याला आता या सगळ्यांची मजा येऊ लागली होती. ती खिडीस हास्य करत ते पुन्हा तळघरातल्या अंधारात नाहीसं झालं. शुभ्रा अजूनही घाबरलेलीच होती. ती जाऊन सोप्यावर बसली. आदिनाथने तिला प्यायला पाणी दिलं. थोडा वेळ हॉलमध्ये शांतता पसरली होती. थोड्या वेळाने शुभ्रा थोडीशी नॉर्मल झाली. आता सांग पहिल्यापासून काय झालं ते? आदिनाथ म्हणाला. सर, मी वाड्यावर परत गेले.
तेव्हा रात्रीपर्यंत सगळं नॉर्मलच होतं. मध्यरात्री मला जाग आली. मी खोलीत एकटी नव्हते. खोलीत जरी कोणी दिसत नसलं तरी तिथे कोणीतरी होतं. त्याचे अदृश्य डोळे एकटक माझ्याकडे बघत होते. ते खोलीतच कुठेतरी होतं. कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यात दबा धरून बसलं होतं. बऱ्याच वेळा ते माझ्या अगदी जवळ आलं. त्याचा गरम कुबट श्वासाचे उसासे मला जाणवत होते. रात्री खूप प्रयत्न केल्यानंतर मला झोप लागली. पण काय? आदिनाथ म्हणाला. पण मग मला ते स्वप्न पुन्हा पडलं. तिसऱ्यांदा पहिल्या 2 स्वप्नात मला त्याच्या आणि माझ्या अस्तित्वातील फरक जाणवत होता. त्याच्या नजरेतून मी स्वतःला बघत होते, पण त्या तिसऱ्या स्वप्नात मी पूर्णपणे त्याच्या आवाक्यात होते. मला माझं स्वतःचं अस्तित्व जाणवत नव्हतं. भोवतालचं जग मला लाल रंगाचा मुलामा दिल्यासारखं वाटत होतं. त्या अमानवीय वातावरणात राहणं मला आवडू लागलं होतं. मी त्याच तळघरात होते. कोणाची तरी चाहूल लागली आणि मी वाड्याच्या दिवाणखान्यात आले. दिवाणखान्यात मला एक मानवी आकृती दिसत होती. तिच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होता. पहिल्यांदाच कोणाला तरी बघून मनात तुच्छतेची भावना निर्माण होत होती. ती आकृती जागीच स्तब्ध होत्या. मला तिचा चेहरा दिसत नव्हता म्हणून मी तिच्या जवळ गेले, तर आकृती तुमची होती. हा फरक मी आत्ता सांगू शकत असले तरी तेव्हा ती आकृती बघून एकच जाणीव मला होत होती. समोर सावज उभा आहे असं मला जाणवत होतं. पण मी काहीच केलं नाही, कारण मला माहीत होतं की मला अमावस्येपर्यंत वाट बघायची आहे. मी तेव्हा पूर्ण त्याच्या अधीन झाले होते. त्याला जाणवणाऱ्या सगळ्या भावना मला जाणवत होत्या. पण हे सगळं कुठेतरी माझ्या स्वप्नांच्याच पातळीवर चालू होतं. पण काल ते सगळं खऱ्या जगात सुद्धा घडू लागलं. म्हणजे? आदिनाथ म्हणाले. काल सकाळी मला त्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ते तिथेच कुठेतरी आजूबाजूला होतं. एखाद्या हिंस्र श्वापदासारखं सतत गुरगुरत होतं. मधनंच त्याच्या हिडीस हास्याने काळजात धस्स होत होतं. मी तुम्हाला फोन लावायचा बराच प्रयत्न केला, पण तुमचा फोन बंद होता. थोड्या वेळाने त्याचं ते गुरगुरणं थांबलं, पण ते तेवढ्यापुरतं. थोड्या वेळाने तोच खेळ पुन्हा सुरू झाला. त्याच्या गुरगुरण्याचा आवाज मधनंच लांब जायचा, तर मधनंच कानांच्या अगदी जवळ ऐकू येत होता. त्याचं ते कुचकट हास्य मला सहन होत नव्हतं. मी दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात बघितलं, तर तिथे मला ते दिसलं. ते हळूहळू माझ्यासमोर येऊन उभं राहिलं. त्याचे लाल निखारे ओकणारे डोळे काळीत चिरत होते. ते कधी सरपटत तर कधी उड्या मारत माझ्या दिशेने येत होतं. त्याची अमानवीय आकृती नाहीच, तो नुसता काळा धूर होता. आणि त्यात ते 2 लाल डोळे एका क्षणासाठी समोर दिसत होते, तर दुसऱ्या क्षणी हवेत विरून जात होते. ते माझ्या आजूबाजूला घिरट्या घालत होतं. कधी 2 पावलं मागे जायचं, तर कधी जीभ घेऊन अंगावर यायचं. त्या काळ्या धुरात त्याचा बसलेला जबडा स्पष्ट दिसत होता. त्यातून कसला तरी चिकट द्रव जमिनीवर पडत होता. त्याच्या त्या अणकुचीदार नखांचा जमिनीवर होणारा आवाज कांठाळ्या बसवत होता. त्याच्या त्या लाल डोळ्यांनी माझा वेध घेतला. क्षणात समोरचं सगळं धुसर दिसू लागलं. स्वप्नात दिसणारी चित्र आता डोळ्यासमोरून वेगात फिरू लागली. समोरचं सगळं हळूहळू रक्तवर्णीय दिसू लागलं. मला समजत होतं की ते माझ्यावर वर्चस्व साध्य करण्याचा प्रयत्न करतंय. हे कळत असूनही मला त्याचा प्रतिकार करता येत नव्हता. त्याच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मला माझ्या मनामध्ये, हृदयात, नसांमध्ये वाहनारा स्पष्ट जाणवत होता. मला काहीच करता येत नव्हतं. थोड्या वेळाने ते सगळं बंद झालं, पण तोपर्यंत मी पूर्ण त्याच्या सावटाखाली होते. मला समोरचं सगळं जग त्याच्या नजरेतून दिसत होतं. मला स्वतःच्या नाही, तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत होती. मी मग कधी त्या तळघरात जाऊन बसले, माझं मलाच कळलं नाही. तुम्ही जेव्हा तळघरात आलात तेव्हा पण मला ते समजत होतं, पण एक तुच्छतेची भावना मनात येत होती. त्याने तोपर्यंत पूर्णपणे माझ्यावर ताबा मिळवला होता. मी कशी भानावर आले ते मला माहीत नाही, पण जर तेव्हा मी भानावर आले नसते तर काय झालं असतं ते माझं मलाही माहीत नाही. शुभ्रा म्हणाली. सगळं सांगता सांगता शुभ्राचे डोळे नकळत मोठे झाले होते. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती अजूनही धक्क्यात होती. ती आता पुढे काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. आदिनाथने तिला झोपेची गोळी दिली आणि थोडा वेळ आराम करायला सांगितला. गेले 2 दिवस तिची तसंही नीट झोप झालीच नव्हती. जाग आली तेव्हा तिला थोडंफार बरं वाटत होतं. गेल्या 2 दिवसात घडलेल्या घटनांचा तिला थोडाफार विसर पडला होता. तिने समोर बघितलं तर आदिनाथ कसली तरी फाईल वाचत बसला होता. त्याने समोर बरेच कागद मांडून ठेवले होते. हे काय करताय सर? तू कधी उठलीस? मी वसंतवाडीच्या केसची फाईल बघत होतो. आदिनाथ म्हणाला. काही सापडलं का? बरंच काही सापडलंय असं म्हणू शकतेस. म्हणजे त्या वाड्यात काय आहे त्याचा अंदाज मला आला आहे. पण काय सर? काही नाही शुभ्रा, तू इथे आल्यापासून काय काय घडलंय ते मला सविस्तर सांग, आदिनाथ म्हणाला. आदिनाथचं म्हणणं ऐकून शुभ्रा जरा चकितच झाली. ती आदिनाथला वडगावला आल्यापासून काय काय घडलं ते सविस्तर सांगू लागली. तिचं वडगावला येणं, वाडा बघून घेणं, वाड्यात आलेला विचित्र अनुभव, ते विचित्र स्वप्न, अगदी सगळं. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. शुभ्राचं बोलणं ऐकून आदिनाथ म्हणाला.
म्हणजे? शुभ्रा म्हणाली. म्हणजे त्या वाड्यात काय आहे त्याचा साधारण अंदाज मला आला आहे. सर, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे त्या वाड्यात जे काही आहे ते माणसाच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते. मी इतके दिवस विचार करत होतो त्या वाड्यात असं काही माध्यम आहे का ज्याच्या मदतीने हे सगळं करतंय, पण नाही, तो अख्खा वाडा आणि तो परिसर हेच त्याचं माध्यम आहे. त्या वाड्यात सगळीकडे त्याचा प्रभाव आहे आणि ते तळघर म्हणजे त्याच्या ऊर्जेचा स्रोत आहे. तळघरात गेलेल्या प्रत्येकाच्या मनात ते अगदी सफाईनं आपलं अस्तित्व उमटवतंय. आदिनाथ म्हणाला. हे कसं शक्य आहे? शुभ्रा म्हणाली. तू जेव्हा वाडीवर गेली तेव्हा तुला विचित्र अनुभव आला, बरोबर? त्यानंतर तुला चित्रविचित्र स्वप्न पडू लागली आणि मग तुला हळूहळू खऱ्या जगात त्याच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली आणि मग काल सकाळी ते तुला दिसलं, बरोबर ना? आदिनाथ म्हणाले. शुभ्रा हो म्हणाली. मला जे सांगायचे ते आता नीट ऐक. आपल्या मेंदूचे 5 भाग असतात. हे 5ही भाग आपल्या 5 वेगवेगळ्या इंद्रियाचं नियंत्रण करतात. या व्यतिरिक्त आपल्याला एक 6वं इंद्रिय असतं ज्याला आपण 6th सेन्स असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी ह्या 5ही भागांवर नियंत्रण करावं लागतं. ह्या सगळ्यांपैकी आपलं 6वं इंद्रिय आपल्या सुप्त मनाचा भाग असतो. त्याच्याचमुळे आपल्याला आपल्या आजूबाजूला होणारे बदल जाणवतात. एखाद्या अनाहूत संकटाची चाहूल आपल्याला अगोदरच लागते. आपल्या सुप्त मनावर नियंत्रण करणं सगळ्यात सोपं असतं, कारण त्या मनाला कसलाच दृश्यमान पुरावा लागत नाही. त्यामुळेच तुला पहिल्याच दिवशी वाड्याजवळ एक ऊर्जेचं अस्तित्व जाणवलं. ही फक्त सुरुवात होती. या सगळ्याला तुझ्या तळघरात जाण्याने आणखीनच वेग मिळाला. तू तळघरात गेल्यानंतर त्याने तुझ्या सुप्त मनावरची त्याची पकड अजूनच घट्ट केली. तुला एकाच प्रकारचे स्वप्न पुन्हा पुन्हा पडू लागले, पण तुला त्याचा प्रतिकार करता येत नव्हता. बाकी इंद्रियापैकी स्पर्श आणि आवाज ऐकण्याची क्षमता हे सगळ्यात तीव्र असतात. 6वं इंद्रिय एकदा नियंत्रण आलं की मग ह्या 2 इंद्रियांवर नियंत्रण करणं अगदी सोपं होऊन जातं. म्हणूनच तुला त्याचा आवाज देखील ऐकू येऊ लागला. ऑक्युपेशन लेव्हलवर नियंत्रण मिळवणं सगळ्यात अवघड असतं. माणसाला सहजासहजी समोरच्या दृश्याऐवजी दुसरं एखादं दृश्य दाखवणं शक्य नाही, पण शेवटच्या इंद्रियावर एकदा नियंत्रण मिळवलं तर हे सहज शक्य आहे, ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये हॉल्युसिनेशन असं म्हणतो. माणसाच्या मनात भास निर्माण करणं हा संमोहनाचा शेवटचा टप्पा असतो. आपण हे सगळं जर एका ओळीत बसवलं तर सगळ्यात आधी तुला चित्रविचित्र स्वप्न पडू लागली, नंतर तुला त्याचं अस्तित्व जाणवलं आणि मग शेवटी तुला ते दिसलं सुद्धा. म्हणजे आता त्याचं माझ्यावर पूर्णपणे नियंत्रण आहे, बरोबर ना? हो, पण काय, हे जर तुझ्या बाबतीत घडते आणि इतरांच्या बाबतीत घडलं असेल तर मग माझ्या बाबतीत का नाही घडलं? मीही त्या वाड्यात गेलोच होतो ना. हॉलमध्ये थोडा वेळ शांतता पसरली. थोडा विचार करून शुभ्रा पुढे म्हणाली. सर, तुम्ही म्हणाला होतात की पहिल्यांदा तुम्ही त्या तळघरात गेला नाहीत. ह्या सगळ्यांचा संबंध देखील त्या तळघराशीच आहे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या वाड्याच्या भूतकाळ जाणून घेतल्यावरच मिळतील. आपण अण्णांशी बोलूयात, त्यांना नक्कीच काहीतरी माहिती असेल. दोघं अण्णांच्या वाड्यावर गेले. घडलेला सगळा प्रकार त्यांनी अण्णांना सांगितला. सगळं ऐकून अण्णांचा चेहरा मात्र निर्विकारच होता. कदाचित त्यांना हे अपेक्षितच होतं. तुला सांगितलं होतं त्या वाड्यात जाऊ नकोस, चांगली जागा नाहीये ती. सावंतांनाही बऱ्याच वेळा सांगितलं होतं, तिथे काही सापडणार नाही, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. अण्णा म्हणाले. म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून माहीत होतं त्या वाड्यात काय आहे ते? आदिनाथ म्हणाला. अण्णांनी मानेने होकार दिला. शुभ्रा आणि आदिनाथ अण्णांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन होते. शेवटी अण्णा एक उसासा सोडून बोलू लागले. तो वाडा खरं तर माझा नाहीच. म्हणजे कागदोपत्री जरी तो माझ्या नावावर असला तरी तो माझ्या वडिलोपार्जित संपत्तीचा भाग नाही. वसंतवाडी माझ्या वडिलांच्या मित्राची म्हणजेच वसंतराव आपट्यांची होती. त्या काळातील वडगावचं मोठं प्रस्थ. वसंतरावांचं कुटुंब तसं छोटंसंच, पत्नी आणि एक मुलगा. त्यांचा मुलगा माझ्याच वयाचा होता, पण थोडा वेडसर होता. 1971 साली वसंतरावांनी त्यांच्या पडीक जमिनीवर तो वाडा बांधला. वाडा तसा मोठा नाही, पण सुरेख होता. बाबांचं आणि वसंतरावाचं सारखं एकमेकांकडे जाणं असायचं. बऱ्याचदा मी त्यांच्याबरोबर त्या वाड्यात गेलो होतो, पण का कोणास ठाऊक मला तो वाडा थोडा विचित्रच वाटायचा. त्या वाड्यात जायची माझी फारशी कधीच इच्छा झाली नाही. वाड्याच्या आवारात खेळायला भरपूर जागा होती, तरी वसंतरावांचा मुलगा मात्र वाड्याच्या तळघरात बसून असायचा. तळघरात काहीतरी आहे असं सतत सांगायचा, पण त्याच्याकडे फारसं कोणी लक्षच दिलं नाही. एके दिवशी एकाएकी त्याचा तळघरात गूढरित्या मृत्यू झाला. तो गेल्यानंतर काळचक्र वेगात फिरू लागली. वाड्यात लोकांना चित्रविचित्र भास होऊ लागले. वसंतरावांच्या पत्नीचा देखील एके दिवशी असाच मृत्यू झाला. न राहून वसंतरावांनी आप्पांना निरोप धाडला. आप्पांना पंचक्रोशीत मान होता. अनेक वर्ष अभ्यास करून कमावलेल्या विद्येचा वापर करत ते लोकांच्या भल्यासाठी करत असत. आप्पांना वाड्यात पाऊल ठेवता क्षणी कसल्या तरी अनाहूत संकटाची चाहूल लागली. बरेच दिवस आप्पा, वसंतराव आणि माझे बाबा त्या वाड्यात होते.
त्या दरम्यान वाड्यात काय घडलं ते कोणालाच माहीत नाही आणि मीही कधी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. आप्पांनी ते जे काही होतं त्याला तळघरात बंदिस्त केलं, पण वसंतरावांना ते वाचवू शकले नाहीत. वसंतरावांनी जाता जाता तो वाडा बाबांच्या नावावर केला आणि आजच्या तारखेला तो माझ्या नावावर आहे. अण्णांनी सांगितलेली हकीकत ऐकून आदिनाथ आणि शुभ्रा बराच वेळ शांतच होते. कदाचित आतापर्यंत घडलेल्या घटनांची जुळवाजुळव ते करत असावीत. अण्णा, तुम्हाला जर सगळं माहीत होतं तर तुम्ही वाडा विकायचा निर्णय का घेतला? ह्याबद्दल तुम्ही कोणालाच काही का नाही सांगितलं? आदिनाथ म्हणाला, तो वाडा म्हणजे एक अमंगल वस्तू आहे. तो मला माझ्या नावावर नको होता. म्हणूनच मिळेल त्या किमतीत तो वाडा विकायला मी तयार होतो. हे मी सावंतांना सांगितलं होतं, पण त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास नाही. हे सांगून त्यांचा माझ्यावरचा संशय अजून वाढला. वाड्यात असलेल्या लोकांचे मृत्यू व्हायला लागले तेव्हा मी ठरवलं की आता परत तिथे कोणालाच जाऊ देणार नाही. हे सगळं कोणालाच माहीत नव्हतं अशातला भाग नाही. माझा एक नोकर महादू त्याला जेव्हा मी हे सगळं सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला, अशा गोष्टीमधलं थोडंफार ज्ञान त्याला आहे. मी त्याला अडवायचा खूप प्रयत्न केला, पण तो शेवटी तो तळघरात गेलाच. त्याला त्याच्या शक्तीचा अंदाज नव्हता. त्याला देखील त्याचा जीव गमवावा लागला. अनिकेतने जेव्हा वाड्यात राहायची इच्छा बोलून दाखवली तेव्हा पण मी त्याला सगळी हकीकत सांगितली, पण त्याने देखील माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. अण्णा म्हणाले, पण आता त्या वाड्यात पुन्हा ते अनिर्बंधपणे फिरतंय. त्याची पुढची शिकार शुभ्रा आहे. आपण काहीतरी करायला हवं. आदिनाथ म्हणाले, तुम्हाला असं वाटतं का मला हे सुचलं नसेल? गेले बरेच वर्ष मी आप्पांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांचा कुठेच थांगपत्ता नव्हता. मी ठरवलं की आता त्या वाड्यात कोणालाच जाऊ देणार नाही. पण मग शुभ्रा त्या वाड्यात राहायला गेली. माझ्या मनाला हुरहुर लागली होती, म्हणून गेल्या काही दिवसात पुन्हा आप्पांना शोधण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मला त्यांचा नंबर मिळाला. फोन केला तर समजलं की ते इहलोकात नाहीत. 4 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं. अण्णा म्हणाले, हे ऐकून सगळ्यांची पार निराशा झाली होती. आशेचा शेवटचा सूर्य देखील अस्त झाला होता. आता वाड्यात शुभ्राच्या जीवाला धोका होता. अण्णांनी शुभ्रा आणि आदिनाथ दोघांनाही त्यांच्या वाड्यात राहायचा आग्रह केला. त्यांनी फार आडेवेडे न घेता अण्णांचं निमंत्रण स्वीकारलं. पुढे काय करावं हे कोणाला सुचत नव्हतं. सकाळी अण्णांच्या वाड्यात सगळीकडे गोंधळ चालू होता. जो तो वाड्यात शुभ्राला शोधत होता तिचा कुठेच पत्ता नव्हता. ती नेमकी गेली कुठे हाच प्रश्न सगळ्यांना पडला. इकडे शुभ्रा एकटीच रस्त्यावरून चालत होती. भोवतालचं भान तर तिला राहिलंच नव्हतं. नजर कुठेतरी शून्यात घडली होती. संमोहित झाल्यासारखी ती त्या वाड्याच्या दिशेने जात होती. ती कसलाच विचार न करता वाड्यात गेली. ती जर भानावर असती तर कधीच त्या वाड्यात गेली नसती. ती सरळ तळघराच्या दिशेने जाऊ लागली. ते तळघराचं दार उघडून आत पाऊल ठेवणार इतक्यात कसलासा झटका बसून ती भानावर आली. तिला समजायला काही क्षण गेले की ती त्याच वाड्यात परत आली आणि त्याच तळघराबाहेर उभी आहे. तळघराचं दार उघडं बघून ती दचकली. तिच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. ती तिथे कशी पोहोचली याचाच विचार ती करत होती. इतक्यात तळघराच्या अंधारात काहीतरी चमकलं. ते हळूहळू वर येत होतं. शुभ्रा दचकून 2 पावले मागे सरकली. ती लगबगीने वाड्याबाहेर जायला धावली, पण समोर दारात तेच उभं होतं. शुभ्रा त्याच ठिकाणी स्थिर उभी होती. भीतीने तिच्या सर्वांगाचा थरकाप उडाला होता. त्याच्या गुरगुरण्याचा आवाज सतत कानावर पडत होता. शुभ्राला आता पुढे काय होणार याची भीती वाटत होती. तिला पुन्हा पुन्हा त्या एकाच खेळाचा भाग व्हायचा कंटाळा आला होता. तिला पुन्हा तिच्यात आणि त्याच्यात होणाऱ्या अस्तित्वाचं वर्चस्व सिद्ध करण्याच्या खेळात भाग घ्यायला नव्हता. तिला माहीत होतं ती त्याच्याबरोबर कधीच जिंकू शकणार नाही. तिला आता हे सगळं नको नकोसं वाटत होतं. त्याला जर फक्त तिच्यावर नियंत्रण मिळवायचं असतं तर ते त्याने मगाशीच केलं असतं, पण नाही. त्याने तिला पूर्णपणे शुद्धीत येऊ दिलं. त्या 2 अस्तित्वामधलं वर्चस्व सिद्ध करण्याच्या युद्धात त्याला तिच्या मनाची तडफड होताना बघायची होती. तिचं स्वतःचं अस्तित्व जपून ठेवणारा निरर्थक प्रयास बघायचा होता. तिच्या मनाच्या होणाऱ्या झटापटीची जणू तो खिल्लीच उडवत होता. शुभ्राला आज पहिल्यांदा हातबल झाल्यासारखं वाटत होतं. एकाएकी तो गुरगुरण्याचा आवाज बंद झाला. शुभ्राचे डोळे अजूनही मिटलेच होते. तिच्या नकळत तिला कोणीतरी वाड्याबाहेर खेचत होतं. तिने डोळे उघडून समोर बघितलं तर समोर साधारण 30शीतला एक माणूस होता. त्याला बघून नकळत तिच्या तोंडातून श्रेयश अग्निहोत्री असे शब्द बाहेर पडले. तो तिला वाड्याबाहेर घेऊन आला. बाहेर असलेल्या कारमध्ये त्याने तिला बसवलं. ती अजूनही भेदरलेल्या मनस्थितीत होती. त्याने त्याला प्यायला पाणी दिलं. आर यू ओके मिस? तो म्हणाला. शुभ्रा कुलकर्णी, आय एम ओके. थरथरत्या आवाजात शुभ्राने उत्तर दिलं. मी डॉक्टर श्रेयस अग्निहोत्री. तो पुढे बोलला. ओळखते मी तुम्हाला. तिचा आवाज अजूनही कापराच येत होता. आपण सरपोतदाराच्या वाड्यावर जाऊन बोलूयात? श्रेयस म्हणाला. शुभ्राने फक्त होकारार्थी मान हलवली. डॉक्टर श्रेयस अग्निहोत्री हे पॅरासायकॉलॉजीच्या क्षेत्रातलं मोठं नाव. फार कमी वयात त्यांनी त्या क्षेत्रातल्या नामवंत लोकांमध्ये आपलं नाव जोडलं होतं. श्रेयसने अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून तो तिथे स्थायिक झाला.
शुभ्राने आदिनाथकडून बऱ्याचदा श्रेयसचं नाव ऐकलं होतं. श्रेयस कॉन्फरन्ससाठी लंडनला गेला होता तेव्हा तिची आणि त्याची भेट देखील झाली होती. पण आज पुन्हा त्याला वसंतवाडीला भेटणं तिच्यासाठी अनपेक्षितच होतं.